जान्हवी सावंत, आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मणके, गुडघे, खांदे इत्यादींसाठी विना औषध, विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया। डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। तर चर्चेला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात। डॉक्टर सचिन लोहिया हे पेन फिजिशियन आणि सीनियर ॲक्युपंक्चरिस्ट आहेत। गेल्या 25 वर्षांपासून ते ॲक्युपंक्चर मध्ये कार्यरत आहेत। डॉक्टर बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील WHO चे एल्युमनाय आहेत। तसेच ते इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे सचिव देखील आहेत। डॉक्टरांनी फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट कोलकाता इथून पूर्ण केलेला आहे। डॉक्टर हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे सदस्य आहेत। स्लीप डिस्क आणि ऑटो इम्युन डिसऑर्डरवर रिसर्च पेपर्ससाठी उत्कृष्ट सादरीकरणाकरता गोल्ड ऑक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत। ॲक्युपंक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या घरच्या घरी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर मधील मॉडेल प्रश्नसंच भाग 1 आणि भाग 2 या 3 पुस्तकांचे डॉक्टरांनी लेखन केलेले आहे। डॉक्टर मुंबई, इंदौर, छत्रपती संभाजीनगर आणि दिल्ली येथे कार्यरत आहेत। स्लीप डिस्कचे रुग्ण अर्थात जे बेडरेस्टवर आहेत, ज्या रुग्णांमध्ये 5 मिनिटंही उभं राहता न येणं, चालायला न जमणं, हातापायाला मुंग्या येणं, पाय जड होणं, बधीर होणं, पाठदुखी, मानदुखी, चक्कर येणं, जिने चढ उतार करता न येणं अशा लक्षणांचा अंतर्भाव असतो। तसेच गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर, लकवा, मायग्रेन, न्यूरोपॅथी अशा निरनिराळ्या आजारांवर मुळापासून उपचार करण्यासाठी ॲक्युपंक्चर या शास्त्राचा उपयोग करून डॉक्टर सचिन लोहिया यांनी लाखो रुग्णांवर उपचार केले आहेत। तर अनेक रुग्णांचे ऑपरेशन देखील यशस्वीपणे टाळले आहेत। चला तर मग विषयाला सुरुवात करूया। डॉक्टर, खरं तर विना ऑपरेशन आपण पेनवर मात करतोय, पण तुम्ही तर ॲलोपॅथिक डॉक्टर आहात आणि असं असताना कोणतीही पेन किलर न घेता पेन कसं कमी करता येतं? हल्ली मेडिकल स्टोअरवर जाऊन भैया गर्दन दुख रही है, कमर दुख रही है, भाऊ गुडघा दुखतोय, औषध दे आणि पेन किलर दिले जातात। हे गेल्या 15-20 वर्षाआधी खरं होतं, पण आता लोक हा विचार करतात की पेन किलर घेतलं तर नुकसान होईल, मला पेन किलर नको। हा सगळ्यात पहिला लोकांचा आता, म्हणजे तो सुशिक्षित असो, अशिक्षित असो, श्रीमंत असो, गरीब असो, प्रत्येकाला पेन किलर नकोय। कारण की प्रत्येकाला माहिती आहे की याचे दुष्परिणाम झाले तर ते गुडघेदुखी बाजूला राहील, किडनी आणि लिव्हरचे दुष्परिणाम झाले तर आणखी भयानक परिस्थिती होईल। त्याच्यापेक्षा हे छोटंसं दुखणं कुठं वाईट आहे? तर अशा वेळेला आपल्याला पेन किलर नकोय आणि मग हे गुडघा दुखायचा बंद करायचा आहे, खांदा दुखायचा करायचा आहे किंवा कंबर, खुबा, मग ह्याला काय पर्याय आहे? तर मी स्वतः ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, पण आता मी पेन किलर्स देत नाही रुग्णांना। डिमांड पण नाही तशी, लोकांना नकोय। तर ॲक्युपंक्चरने काही बिंदूंवरती बारीकशा निडल्स लावून आपण ते दुखणं बंद करू शकतो। मुख्य म्हणजे या ॲक्युपंक्चर उपचारमध्ये मुळावर उपचार केला जातो। त्याच्यामुळे नुसतं पेन किलिंग नाही आहे, तर आपण तो गुडघा आतमधून पहिल्यासारखा थोडा नैसर्गिक करू शकतो। स्लीप डिस्क आहे, गादी सुजलेली आहे, त्याची सूज कमी करू शकतो। तर आपण फक्त पेन किलिंग करत नाही आहे, हे आपण आतमध्ये मुळावर उपचार करत आहोत। अगदीच, पण साधारण दुखण्यावरती आपण म्हणू शकतो, पण तीव्र वेदना असतात, सहन होत नाही, डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं असतं, असेही रुग्ण तुम्ही बरे केलेले आहेत, तर त्याविषयी सांगा। अशा रुग्णांमध्ये आणखी पॉवरफुल पेन किलर दिले जातात। जेवढा जास्त त्रास तेवढे जास्त, अगदी स्टेरॉइड पर्यंत दिले जातील। मग अशा रुग्णांमध्ये देखील एक सर्वसाधारण, नुसतं साधारण कमरेमध्ये म्हणतात मोच आ गई कमर में किंवा आखडली आहे, ते तेवढा किरकोळपासून मणक्यात नस दबून हातापायात मुंग्या येत असतील, ह्या सर्वांवर ॲक्युपंक्चर काम करतं। कारण की मी रुग्णांना सोप्या भाषेत सांगतो की ऑपरेशनमध्ये काय करतात, कट करून ऑपरेशन करतात। आपण ह्याच्यामध्ये कट न करता त्याच ठिकाणी उपचार करून ती मणक्यातली गादीची सूज कमी एक सर्वसाधारण भाषेमध्ये। पण गुडघ्यामध्ये जर सूज आली असेल तर त्याचं विवरण करावं लागतं, त्याचा अभ्यास करून पाहावं लागतं की ह्यात काय झालं। स्पोर्ट्स इंजुरीज, मार पडल्याने झालं का, आतमध्ये हॉर्मोन्सच्या इम्बॅलन्सने झालं का, उष्णता वाढल्याने झालं का, वातामुळे झालं, ह्याचा अभ्यास करून आपण उपचार केला तर गंभीर जरी असेल आणि ऑपरेशनपर्यंत जाणारी केस असेल, याच्यामध्ये चांगला अनुभव येतो। 100% काहीच नसतं जगामध्ये, पण 100 पैकी जर 90 किंवा 95% जर रिझल्ट पॉझिटिव्ह असतील तर म्हणजे शास्त्राला आणि इतर डॉक्टरांना पण आशय वाटायला नको, एवढे चांगले रिझल्ट्स आहेत ॲक्युपंक्चरचे। अगदीच, पेन किलर न घेता पेन कमी करता येतं, हा तर एक फायदा कळाला। या उपचाराचे आणखी काय फायदे आहेत? या उपचाराचे आणखी खूप फायदे आहेत। सगळ्यात पहिलं तर ह्याच्यामध्ये पेन किलर नाही तर गंभीर दुष्परिणाम नाही। दुसरं,
एकाच उपचारामध्ये आता तुम्ही एवढे पेनकिलर खाल्ले, तुम्हाला सोबत ऍसिडिटी पण होते, एखाद्या पेशंटला मान पण दुखते, कंबर पण दुखते, गुडघा पण दुखतो, सगळे आजार एकत्रित ट्रीटमेंट करता येतात. एखाद्याला कानामध्ये शिट्टी वाजते, तर म्हणजे ॲक्युपंक्चरमध्ये असं नाही की हे प्रत्येक आजार आहे ह्याच्यासाठी ही पूर्ण औषधांची लिस्ट आहे, तसं नाही आहे. तर एकाच उपचारामध्ये पण अनेक आजार समाविष्ट करू शकतो. त्याच्यामुळं आजारावर उपचारासाठी जो वेळ लागतोय तो कमी होतो, खर्च कमी होतो, कारण की 4-4 रोगांवर सोबत उपचार होतोय ना, म्हणजे एकासोबत 3 फ्री असल्यासारखं झालं. अगदीच अगदीच. पूर्वी असं म्हटलं जायचं की आपल्याला दुखायला लागली हाडं वगैरे म्हणजे म्हातारपण आलं असं म्हटलं जायचं. या पेनच्या शृंखलेमध्ये अजून कोणकोणते आजार येतात? म्हातारपण पूर्वी असंच होतं, म्हणजे जुन्या काळामध्ये, की ह्याचं पोषण बरोबर नसावं, त्याच्यामुळे ह्याचे लवकर सांधे दुखायला लागले, म्हातारपण आलं. पण हल्ली आता कसं आहे की युग बदललेलं आहे. आपण आता चलित पासून अचलित झालो. आधी चालायचो भरपूर, आता चालत नाही. देवाने शरीरामध्ये 206 हाडं दिलीत, त्याच्यामध्ये 360 सांधे दिलेत. आपण वापर नाही करणार तर प्रॉब्लेम येणार. मर्सिडीज जरी तुम्ही घेतली आणि वापरली नाही, त्याला ऑइलिंग नाही केली, सर्व्हिसिंग नाही केली, तर त्याच्यातही प्रॉब्लेम होणार. हे शरीर आहे सतत सतत बसून बसून अगदी तरुण लोकांना सुद्धा आता हा आजार होत आहे. बेसिकली ही एजिंग प्रोसेस आहे, हा आजार नाही आहे. हाडांमध्ये दुखणे, मणक्यात दुखणे हे आजार नाही आहेत, हे एजिंग प्रोसेस आहे. परंतु आता सध्या प्रॉब्लेम काय आहे की वय 65 आहे, परंतु तुमचे मणके जे आहेत ते 85चे घासले आहेत. 85चं वय असेल, वय 40 आहे तर 65च्या वयाच्या माणसा जेवढे तुमचे गुडघे खांदे घासलेले आहेत, तर ह्याला आजार नाही म्हणत, ही एजिंग प्रोसेस फास्ट झाली. तर त्याला कुठंतरी आपण सांभाळलं तर ते बरं होईल. नाहीतर मग एक दिवस खांदा दुखेल, मग तो बरा केला, 6 महिन्यानंतर गुडघा दुखेल, मग तो बरा. मुळापर्यंत जायला लागेल. ॲक्युपंक्चरमध्ये आपण ह्याचं मूळ शोधून उपचार करतो. अगदीच. फायदे कोणकोणते आहेत समजले, कोणकोणते आजार आपण बरे करू शकतो हेही समजलं. पण ॲक्युपंक्चर नेमकं केलं कसं जातं? ॲक्युपंक्चरमध्ये जसं रुग्ण आमच्याकडे येतो तर पहिले आम्ही प्रश्नावली करतो त्यांना. प्रश्नावली केल्याने लक्षात येतं की आजार कुठे आहे. आता मी स्वतः ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, तर ॲलोपॅथीप्रमाणे आजार ह्याचा काय आहे, स्लिप डिस्क कुठल्या लेवलला असेल हे तपासूनच आमच्या लक्षात येऊन जातं. शेवटी बघा, तुम्ही MRI करता, MRI मध्ये खालती लिहिलेलं असतं टू बी क्लिनिकली कोरिलेटेड. म्हणजे MRI मध्ये आम्ही हे दिलेलं आहे, परंतु तुम्हाला चेक करून डॉक्टरला पाहायला पाहिजे हे फाइंडिंग्स बरोबर आहेत का. त्याच्यामुळे मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे. माझ्या रुग्णांना फायदा काय आहे की मी ॲलोपॅथीप्रमाणे तुमचा योग्य उत्कृष्ट निदान करतो. ॲलोपॅथीचं एक फार पॉझिटिव्ह आहे, कारण की ह्याच्यामध्ये डायग्नोस्टिक मेथड्स फार चांगले आहेत. तुम्ही फिजिकली जरी चेक केलं पेशंटला, गुडघा जरी चेक केलं तर सांगू शकता की या लेवलला गादी फाटलेली असेल. मणक्या म्हणजे ज्या वेळेला तुम्ही MRI पाहता त्याच्या अगोदरच तुमच्या लक्षात येऊन जातं, फक्त ते तुम्ही कन्फर्म करता. मी तर ते कन्फर्मही करत नाही, कारण की रुग्णाचे पैसे कशाला त्याच्यामध्ये घालू. तर पहिले रुग्ण माझ्याकडे येतो, मी तपासणी करतो, त्याच्यानंतर त्याची नाडी पाहतो. नाडी पाहून लक्षात येतं की ह्याची एजिंग प्रोसेस का फास्ट झाली. रक्तात उष्णता झाली आहे का, आतड्यात उष्णता झाली आहे का, लिव्हरमध्ये उष्णता झाली, कशामुळं ह्याच्या शरीरामध्ये जे लुब्रिकेशन ऑइलिंग कमी पडतंय हे का कमी पडतंय हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्याचं विवरण झालं तर पुढे उपचार सोपं होऊन जातं. तर अशा पद्धतीने आम्ही एकदा पॉईंट्स नाडी बघून रुग्णाशी प्रश्नावली करून पॉईंट्स लिहून ठेवतो. हा असा भाग आहे ह्युमन बॉडीचा, ह्याच्यामध्ये हे सगळे चेतना प्रवाह आहेत. तर या गुडघ्याच्या इथेही चेतना प्रवाह आहेत, मणक्यांच्या इथे देखील आहेत, मानेच्या इथे देखील आहेत. तर ह्यांच्यावरती एकदा आम्ही पॉईंट्सची लिस्ट तयार करतो, लिहून देतो. त्याच्यानंतर ह्या अशा फाईन निडल्स असतात. ह्या ज्या सुया आहेत ह्या डिस्पोजेबल असतात. ह्याच्यामध्ये आतमध्ये होल नसतो, एकदम अशी बारीक आहे. तुम्हाला कॅमेऱ्यावर दिसणार पण नाही एवढी बारीक सुई आहे, कारण की आमची ॲलोपॅथिक जी निडल असते त्याच्यामध्ये या 4 ते 6 सुया जातील आतमध्ये, एवढे बारीक आहे. त्याच्यामुळे मच्छरचं दंश कसं मच्छर चावून जातो नंतर कळतं काहीतरी झालं, तसं एखाद्या वेळेला वाटू शकतं, पण दुखत नाही. आता ही निडल मी स्वतःला लावली, असा पेनलेस आहे कारण की याच्यात छिद्र नाही आहे. तर अशा निडल्स आपण जर मान दुखत असेल तर कुठल्या चॅनलवरती, रुग्ण काय म्हणतात, मान दुखते डोकं जड पडतं, मान दुखते आणि मानेपासून हात जड पडतो, हाताला मुंग्या येतात, पायाला मुंग्या येतात. तर त्याप्रमाणे आमच्या लक्षात येतं की कुठल्या ह्याच्यावरती कुठल्या स्नायूवरती प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती अशा ते बारीक तारेसारख्या सुया लावून त्याला उपचार करतो. तर ह्या ज्या निडल्स आहेत ह्या या पद्धती एकदम बारीक आहेत. तरी ज्यांना
भीती वाटते सुयांची, त्यांच्यासाठी लेझरनी पण उपचार करता येतो, पण थोडा वेळ जास्त लागतो. तर आम्ही सांगतो त्या पद्धतीने केलं तर फास्ट होईल. मी सांगतो अगदी 100 पैकी 90% रुग्णांना 10 दिवसाच्या उपचारामध्ये चांगले गुण यायला सुरुवात होतात. म्हणून इम्प्रेशन होतं, म्हणून रुग्ण आमचे पेशंट वाढत चाललेत. मला 24 वर्ष झाले आता ॲक्युपंक्चर प्रॅक्टिसमध्ये. अगदीच. पण डॉक्टर, आता मग एक प्रश्न उरतो की तपासण्या ॲक्युपंक्चर करण्यासाठी कोणकोणत्या केल्या जातात आणि मुळात त्या खर्चिक असतात का? आमच्याकडे तशा तपासण्या असं विशेष काही नाही आहे. जसं मी आत्ता बोललो तुम्हाला, मी तपासण्यांचा खर्च वाचवणारा डॉक्टर आहे. कारण की मला माहिती आहे की मी MRIचा खर्च वाचवला तर 10 ते 12 हजार वाचले तर माझ्या एका महिन्यामध्ये जो कोर्स असतो त्याचा खर्च निघून जातो रुग्णाचा. तर मी त्याच्यामध्ये घालत नाही. अगदी एक्सरेची पण गरज पडत नसेल तर मला चेक करून लक्षात येऊन जातं ते. मला काय, बऱ्याच डॉक्टर्सला क्लिनिकली माहीत असतं की प्रॉब्लेम कुठून आहे आणि उपचार शेवटी ते लोक पेन किलर देणार आणि आमचं ते पॉईंट्सवर काय उपचार द्यायचं ते असतं. त्याच्यामुळे रुग्णांनी डायरेक्टली या आमच्याकडे. तुमची मान कंबर दुखत झाला असेल MRI तर ठीकच आहे, मी तुम्हाला ते सांगून देईल त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत. त्याखेरीज संधिवातासारखा आजार असतो ज्याच्यामध्ये आजाराचं मूळ रक्तात असतं, तो फिरत असतो. कधी खांदा दुखतो, कधी मनगट दुखतं, कधी पाय अशी बोट वाकडी होतात. तर ह्याच्यामध्ये ही एक तपासणी असते, ह्याला म्हणतात ॲक्युग्राफ. तर हे हाताचे आणि पायाचे चेतना प्रवाह आहेत, ह्यांना आम्ही चेक करतो. त्यात कळतं की कशात उष्णता आहे, कुठले कमजोर आहेत, कुठले नॉर्मल आहेत. ही एकच तपासणी आम्ही करतो. ही पण काही खर्चिक नसते आणि विशेष म्हणजे एकदाच करावी लागते आणि हे सगळ्यांना आवश्यक नाही आहे. त्याच्यामुळे हे पण मी खर्च टाळतो रुग्णांचा. अगदीच. डॉक्टर, शोल्डर पेन बद्दल तुम्ही बोललात, ते तर खरं तर खूप कॉमन आहे खरंच बघायला गेलं. मग लक्षणे त्याची काय असतात आणि त्याच्यावरती उपचार काय? शोल्डर पेन म्हणजे असा हात वर जात नाही आणि वर केला की तो प्रचंड दुखतो. आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला हे म्हणजे आतमध्ये जे कॅप्सूल आहे तो चिटकत जातो, त्याला म्हणतात ॲडहेझिव्ह कॅप्सुलायटिस. हात वर केला की प्रचंड दुखतो, रात्री झोपू देत नाही, थोडा हात हल्ला की जाग येऊन जाते. तर हा आखडलेला जो खांदा आहे, फ्रोझन शोल्डर, डायबिटीजचं कॉमन दुष्परिणाम आहे. आणि ॲक्युपंक्चरमध्ये एवढे उत्कृष्ट रिझल्ट आहे. माझ्याकडे एक रुग्ण होता, तर तो तब्बल 5-6 वर्षाआधी आला होता ठाण्याला ट्रीटमेंटला. त्याला एकच सिटिंग दिली आणि ते पण पायाला 2 निडल लावले आणि त्याचा हात वरती गेला. एवढा त्याला इम्प्रेशन होता, पण तो त्यावेळेला तरुण होता, 35 वर्षाचा. तर पटकन झालं. आणि फ्रोझन शोल्डर 35 ते 50च्या वयोगटात बऱ्याच लोकांना होतं. आणि मुंबईकरांसाठी काय, ती आपली जीवन रेखा रेल आहे जीवन वाहिनी, लोकल ट्रेन. तर लोकल ट्रेनमध्ये झटका बसला, दुखायला लागला, त्याच्यानंतर उपचार. आणि वयस्कर लोकांमध्ये तो कॉमन आहे, तर त्याच्यामध्ये पण हे ॲक्युपंक्चरने उपचार केलं, फास्ट रिझल्ट येतात, उत्कृष्ट रिझल्ट येतात. अगदी तुम्ही 35 वर्षाच्या तरुणाचं उदाहरण दिलं, पण साधारण किती अवधी लागतो बरं व्हायला? अवधी 1 दिवसातही बरं होतं, कारण की तुम्ही फास्ट आलात तर लगेच ते कमी होऊन जाईल. 2-5 दिवसातही कमी होतं. आणि उशीर झाला, आता माझ्याकडे ठाण्याला एक रुग्ण महिला होती, तर तिचं एवढं जास्त झालं की नंतर डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला आता ऑर्थोस्कोपी करावं लागेल, म्हणजे दुर्बिणी ऑपरेशन. 1-1.5 लाखाचा खर्च होता आणि ते करूनही नीट होईल अशी त्यांना शाश्वती नव्हती, कारण की 1 वर्षापासून त्रास होता. त्याच्यात इंजेक्शन घेऊन झालं, पेनकिलर खाऊन झालं, सगळं झालं. शेवटचा उपाय येऊन माझ्याकडे आले आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये तो पूर्ण फ्री झाला खांदा. एवढा चांगला झाला. मला ती म्हटली की डॉक्टर, तुमची एवढी चांगली उपचार पद्धती आहे, परंतु लोकांमध्ये म्हणजे लोकांना माहीत नाही एवढी. पण आम्ही पेशंट थ्रू पेशंट पोचतो. मेडिकल फॅकल्टीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात, बाकी बरंच त्याची चर्चा होते, त्याच्यामुळं ते औषधं वगैरे फास्ट होते. पण ॲक्युपंक्चरमध्ये आमच्याकडे असेच रुग्ण वाढतात आणि तुमच्या माध्यमातून लोकांना कळतं, ते एक वेगळं आहे. अगदीच. म्हणजे शोल्डरचं ऑपरेशन जे आहे ते टाळता येतं. येस, निश्चितच. आम्ही त्या महिला रुग्णांचं आणि आत्तापर्यंत बऱ्याच शोल्डरच्या केसेसवर ऑपरेशन टाळलंय. मेन म्हणजे काय, एक 5-10 दिवसामध्ये रुग्णांना कॉन्फिडन्स येऊन जातो, कारण की त्याला नाही म्हटलं तरी कोणाला 25%, कोणाला 50%, कोणाला 80% गुण यायला लागला की त्यांना बरंच वाटेल ना, औषध काहीच नाही याच्यामध्ये. अगदीच. तरुणांमध्ये आजकाल आपण बघतोय की मान, कंबर, पाठदुखीचं प्रमाण खूप वाढायला लागलेलं, अगदी कॉमन झालेलं आहे. त्याच्यावरती काय उपचार आहे? तरुणांमध्ये तेच बसून जे लॅपटॉपवर काम चाललंय त्याला आम्ही म्हणतो सॉफ्टवेअर सिंड्रोम. म्हणजे बसून जे काम होतं, बँकेचे कर्मचारी बसून काम करायचं कंटिन्युअस कॉम्प्युटरवरती, हे स्लिप डिस्क वगैरे कॉमन होतं, कारण की तुमचे मसल्सच वीक होत जातात त्याच्यामध्ये. स्पॉन्डायलोसिस, मानेचे मणके झिजणे, कमरेचे मणके झिजणे, चक्कर येणे, हे असे बरेच पेशंट्स आता वाढलेले आहेत. परंतु यांना जास्त वेळ लागत नाही उपचाराला, लवकर रिझल्ट येतो. फक्त नंतर मी त्यांना सांगतो की काय काय एक्झरसाइज तुम्ही केले पाहिजे. आम्ही ॲक्युपंक्चर, मी ॲलोपॅथिक पण डॉक्टर आहे, तर मी ह्याच्यामध्ये एक नवीन
एक शोध केलेला आहे. शोध म्हणजे हा आधी पण याच्यावर पुस्तक आलेली आहेत, त्याला म्हणतात पॉइंट इंजेक्शन. ॲलोपॅथिक जे ड्रग्ज आहेत, मी ॲलोपॅथीचं ड्रग म्हणून नाही, डिस्टिल वॉटर किंवा विटॅमिन B1 काही काही पॉईंट्सला थोडंसं इंजेक्ट करतो आणि मी पाहिलं की त्याचे ॲक्सिलरेटेड इफेक्ट्स येतात. 4 पटीने फास्ट निडलपेक्षा इफेक्ट यायला लागलेत आणि त्याच्यामुळे आता पेनमध्ये आणखी आमची महारत झालेली आहे, कारण की लवकर लवकर रिझल्ट यायला लागलेत. अगदीच. मणक्याचा बद्दल बोललो आपण. मणक्यामध्ये स्लिप डिस्क होते, ती त्याची काय लक्षणं असतात आणि ते ऑपरेशनने टाळता येतं का? 2 मणक्यांच्या मध्ये जी गादी असते, ती गादी फुगून बाहेर आली तर त्याला स्लिप डिस्क म्हणतो. खरं तर स्लिप डिस्क हा चुकीचा शब्द आहे, गादी जागेवरच असते. आता एक रुग्ण मध्ये आला, तो बोलला डॉक्टर गादी स्लिप झाली बाहेर आणि ती आत कशी जाणार, मग तुमच्या उपचाराने ऑपरेशन करावं लागेल का? मी म्हटलं गादी जागेवरच असते, फक्त त्यातलं जे मटेरियल आहे, चिकट जे द्रव्य असतं, जसं टायर ट्यूबमध्ये हवा असते त्याच्यामध्ये द्रव्य असतं, तर ते बाहेर येऊ पाहतं तुमची नस दाबतं. हे इथे नस दाबतं. इथे जर नस दाबली तर या इथे L4 आणि L5 इथे नस दाबली तर असा पाय असा साईडनी पूर्ण खालपर्यंत दुखत जातो. इथं 5वा आणि पहिल्या मणक्यात दाबली, असा पूर्ण 5वा आणि पहिल्या मणक्यातला ही पाठीमागची पायातली नस आहे. पेशंट म्हणतात इथून पूर्ण असं पाय पाठीमागं दुखतो. आणि मानेत दबली इथे C4 C5 मध्ये तर इकडे अंगठ्यामध्ये आणि पहिल्या बोटापर्यंत येईल, पाठीमागे दबली तर मध्य बोटांमध्ये जाईल. हे आम्हाला ह्याच्यावरून लक्षात येऊन जातं की कुठे प्रॉब्लेम आहे. तर ही जी गादी फुगून बाहेर आली त्याच ठिकाणी ॲक्युपंक्चर योग्य आणि व्यवस्थित केलं तर तिथली सूज कमी होते. मी ज्या वेळेला फेलोशिप केली पेन मॅनेजमेंटमध्ये, तर माझा ह्याच्यावरच एक पेपर होता की विदाऊट CR मशीन, आम्ही ॲलोपॅथीमध्ये CR मशीन लावून चेक करतो की हा कुठे असेल फोरामेन. तर मी ॲक्युपंक्चरमध्ये ह्याला मी 1 चून म्हणतो, मेजरमेंट प्रमाणे शोधून काढतो की ती कुठे नस दबलेली असेल, कुठल्या लेवलला. जवळपास एक्झॅक्ट त्या लेवलला आपण ॲक्युपंक्चर केलं तर ती जी गादीची सूज कमी झाली तर पाय हाताचा सप्लाय सुरू होतो. ऑपरेशनमध्ये शेवटी काय करतो आपण, ती जी सूज आहे तीच कमी करतो किंवा त्याच्यावरचं प्रेशर कमी करतो. तर आपण डायरेक्टच सूज कमी केली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. तर ह्या रुग्णाला मी सांगितलं की तुझ्या बोटाला जर मार पडला आणि तो सुजला तर बोट वाकडा नाही झालाय, फक्त सूज कमी झाली तर बोट जागेवर आला. अशा पद्धतीने स्लिप डिस्क जर व्यवस्थित झालं उत्कृष्ट रिझल्ट येतात. IIT रुरकीचे प्रोफेसर एवढे सुशिक्षित, त्यांच्या मणक्यात नस दबली, हात रिस्ट ड्रॉप झाला होता, एवढी जास्त दबली की हातही कमकुवत झाला. तर ह्या केसमध्ये मी त्यांना ॲक्युपंक्चर करून आता तब्बल 11-12 वर्ष झाली असेल, ते अजूनही पेशंट पाठवतात. अवघ्या 1 महिन्यामध्ये त्यांच्या हातात ताकद आली, पूर्ण व्यवस्थित झाले. हे ऑपरेशनला गेले होते, ऑपरेशनच्या डॉक्टरनी आधी सगळं लिहून घेतलं होतं की ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही त्याची गॅरंटी देऊ शकत नाही, ऑपरेशन झाल्यानंतर तुमच्या हातातली ताकद जाऊ शकते, सगळं सही करून घेतात. तर तो म्हणला मला नाही करायचं, त्यांनी ऑपरेशन म्हणलं पुरा पैसा लिहिलो, ऑपरेशन नाही करणे का. तर माझ्याकडे आला, तो पूर्ण नीट झाला. अशा पद्धतीचे खूप रुग्ण आहेत. तुम्हाला ह्याच्यावर यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर माझे खूप पेशंट भेटतील आणि स्वतःच्या मर्जीने व्यवस्थित ते इंटरव्ह्यूज देतात, कारण त्यांना आनंद झालेला असतो. 3-4 लाख रुपये शेवटी वाचलेत ऑपरेशनचे आणि ॲक्युपंक्चरचा एवढा काही खर्च नसतो. नक्कीच. खरं तर या विषयासंदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर या विषयावरती बोलतोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सचिन लोहिया. सचिन सर, अजून काही स्लिप डिस्कची उदाहरणं असतील तर आम्हाला निश्चितच ऐकायला आवडते. स्लिप डिस्क खूप कॉमन आहे आणि लोकांचे लाखमोलाचे ऑपरेशन आम्ही टाळतो. तसंच एक आमच्याकडे एक साताऱ्याचा रुग्ण होता आणि त्याला L4 L5 L5 S1 मध्ये कमरेच्या मणक्यामध्ये नस बऱ्यापैकी दबली होती आणि त्याचा पाय कमकुवत झाला होता आणि तीव्र वेदना होत्या, रात्रभर झोपायचे नाही. आणि त्यांच्या मुलांनी नंतर निश्चित केलं होतं की आता MRI झाल्यानंतर आपण ऑपरेशन करून घेऊ, कारण की सहन होत नाही आहे. आणि त्यांनी 2-3 त्यांच्या मित्र कंपनीला त्या दिवशी फोन केला. ते म्हणले रे बाबा रे, ऑपरेशन करू नको, काय ह्या पेशंटनी फल्याने ऑपरेशन केलं, त्याला काय प्रॉब्लेम झाले. आणि ते घाबरले की आता मुलगा दुसऱ्या दिवशी घेऊनच जाणार ऑपरेशनला. तर ते रात्रीतून नवरा बायको घरातून गायब
आणि ठाण्यामध्ये येऊन माझ्या दवाखान्यामध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतले. 8 ते 10 दिवस मुलाला थांग पत्ता नाही, हे कुठं गायब झालेत. मुलांनी पोलीसमध्ये रिपोर्ट पण केला की हरवलेत म्हणून. आणि 8-10 दिवसानंतर त्यांनी कॉल करून सांगितला की तुझं ऑपरेशनचं फार आम्हाला फोर्स होता आणि तो जुगारून आम्ही इकडे आलो आणि आता आम्ही पूर्ण चांगलं, आम्हाला तू यायला घेऊ शकतो आता. एवढे उत्कृष्ट आहे. परवा एक माझ्याकडे आता एक परवा म्हणजे मित्र 2 जण होते आणि त्यांनी सिग्नल क्रॉस केला आणि सिग्नल त्यांच्यानी तुटला. तर पोलिसांनी त्याला धरला. एकाला पट्टा लागलेला होता. पोलिसांनी सांगितलं त्याला की तुझ्यासारखाच त्रास मला खूप होता, मानेचा हात दुखायचं, तू डॉक्टर लोहियाकडे जा, चलान भरू नको, जा तिथे. पत्ता दिला त्याला. तर एवढे आता लोकांमध्ये फार प्रचलित झालंय की स्लिप डिस्कचे ऑपरेशन ॲक्युपंक्चरनी चांगले टळतात. आणि माझ्याकडं मॅक्झिमम 90% पेशंट स्लिप डिस्कचे आहेत. एवढे पटपट येतात आता, आणि 1-2 महिन्याच्या अंतरात येतात, तर फास्ट रिझल्ट येतात. आणि लोकांना वाटत असेल की परत होईल का आजार, तर माझ्याकडे एक महिला रुग्ण होती, मानेत नस दबली, त्याच्याने पूर्ण हात आणि पाय तिचा लकवा झाला होता. तर ती 13 वर्षानंतर परत परवा मला भेटायला आली. मला म्हणली डॉक्टर मला एक साईडचा लकवा होता, तो मेंदूचा नाहीये, मानेच्या मेंदूचा पण आम्ही करतो मेंदून लकवा, पण मानेत नस दबल्याने त्याची डावी हात आणि डावा पाय कमजोर झाला होता. ते पूर्ण त्याच्यात ताकद आली आणि 6 महिन्यामध्ये पूर्ण नीट झाली. अगदीच. आता जसं तुम्ही स्लिप डिस्क बद्दल सांगितलं, गुडघे लवकर का झेजतात, मिनिस्कस इंजुरी म्हणजे नेमकं काय आणि ऑपरेशन टाळता येतं का? ऍक्च्युअली ही एजिंगच प्रोसेस आहे. म्हणजे तुमचे 40शीत तुमचे 60चे गुडघे झाले म्हणल्यासारखे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची जी मणके हे गुडघ्यातली जी गाद्या असतात 2, त्याला जर तडा पडला त्याला म्हणतो मेनिस्कस इंजुरी. मी जसं बोललो ऑपरेशन टाळतो, मी तुमचा MRI पण टाळतो त्यासोबत, कारण की मला चेक करूनच लक्षात येतं की कुठल्या ठिकाणी गादी फाटलेली असेल. ॲक्युपंक्चरनी ती सूज गादीची, त्याच्यामध्ये रिकव्हरी, त्याच्यामध्ये रिपेरिंग चांगली होते आणि फार चांगले रिझल्ट येतात. असे बऱ्याच लोकांना मी उपचार केलेला आहे आणि अशा खूप अनुभव रुग्णांनी डायरेक्ट यूट्यूबवर पाहायचं. डॉक्टर लोहिया सर्च करा. गुडघ्याचे म्हणजे एक 90 वर्षाची केस होती. आता त्याच्यामध्ये काय करणार आहे रिप्लेसमेंट, एवढी गुडघे दुखी होती. तर त्याच्यामध्ये पण ॲक्युपंक्चर, मला वाटलं नाही की ग्रेड 4 पर्यंत जाऊन बरं होईल, पण तरी त्याच्यात चांगला रिझल्ट आला. अगदीच. खुबा दुखतो, त्याच्यावरती काय उपचार? खुबा दुखणं हे कोविड नंतर बरंच कॉमन झालं. कोविडमध्ये खूप स्टिरॉइड्स देण्यात आले आणि नाईलाज होता, कारण की लंग्स डॅमेज व्हायचे. पण स्टिरॉइड्सचा एक दुष्परिणाम म्हणजे खुबा जो आहे त्याला AVN म्हणतो आम्ही, अवॅस्क्युलर नेक्रोसिस. त्याची ग्रेडिंग असते 1, 2, 3, 4. तर अशा पण रुग्णांना ॲक्युपंक्चर चांगलं काम करतं. तर ह्याच्यामध्ये जो ब्लड सर्क्युलेशन कमी होतो खुब्याचा, तो परत पूर्वत होतो असं आम्ही म्हणत नाही, पण त्यातली सूज आणि त्यातलं दुखणं पुष्कळसं चांगलं होतं. आणि अवेळी ऑपरेशन 35-40च्या वयात नाही करतायत, तर हे टाळायला पाहिजे. निश्चितच. खरंच म्हणजे ॲक्युपंक्चर हे वरदान आहे. बऱ्याच लोकांना याबद्दल माहितीही नसते खरं तर, आणि आपण पेन शिवाय आपण उपचार घेऊन हे सगळं बरं करू शकतो. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार, थँक्यू. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.